विषय मराठी. पाठ पहिला, वेगवशता. पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. यांचा जन्म साताऱ्यातील कलेढोण येथे 15 जुलै 1927 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. अमोघ वक्तृत्वाची देणगी वडिलांकडून मिळाली. त्यांची आई अनसुयाबाई या गृहिणी होत्या. विटा या लहान गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये माध्यमिक व कॉलेजचे शिक्षण घेतले. राजर्षी शाहू महाराजांच्या कमवा शिकवा योजनेतून उच्च शिक्षण घेतले. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमधून घेतली. त्यांचे थोरले भाऊ बाबासाहेब भोसले यांच्याबरोबर साताऱ्यात काही काळ वकिलीसुद्धा केली. ते 1957 पासून पलटण येथील मुदोजी कॉलेजमध्ये रुजू झाले आणि तिथून पुढे सलग 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचा मृत्यू 29 जून 2010 परळ, मुंबई येथे झाला. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवलेल्या आहेत. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष व्याख्याने दिली. कथा वक्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार पलटण अशा पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचं लेखकाला वैषम्य वाटतं, वाईट वाटतं. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यामध्ये वाया घालवतात. तेव्हा माणसं वाहनांवर स्वार होण्याऐवजी वाहने माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करताना दिसतात. अफाट वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे की वेगवशता म्हणजे वेगाच्या आहारी जाणे. एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते. व्यसन हे चांगलं आणि वाईट दोघंही प्रकारचं असू शकतं, पण कोणत्याही व्यसन असेल किंवा कोणत्याही गोष्टीच्या अति तिथे माती असं प्रकार हा घडत असतो. म्हणून वेग हा मर्यादित असणं गरजेचं आहे. वेग असावा पण अति नसावा. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती त्यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. सगळीकडे रस्त्यांवर वाहनं दिसतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगती होत असतात. अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. वेगाने जाणारी वाहनं बघताना
आश्चर्याचा धक्का बसतो. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी, असा प्रश्न पडतो. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, इतर देशांना भेट दिली, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आजच्या एवढी बेलगाम अनिर्बंध अशी वाहनं त्या काळी दिसत नव्हती. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आरूढ होणे, बसणे. वेळ थोडा असतो, कामं बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. कामं जास्त असल्यामुळे वाहने आवश्यक असतं. पण प्रत्येक ठिकाणीच वाहनाची गरज असते का, तर नाही. जीवन हे दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना हा दुसऱ्या बाजूला असतो. भाजीपाला घ्यायला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी वेळ लागतो. कार्यालयाच्या ठिकाणी जायचं असेल तर तिथेही वेळ लागतो. म्हणून आपल्याला हे वेळ हा काळ जो आहे तर भरून काढण्यासाठी आपल्याला वाहनाची गरज असते. जीवनाची ही दोन टोकं साधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. म्हणून यथाप्रमाण गती ही गरज आहे. आवश्यक गती ही आवश्यक आहेच, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. लेखक सांगतात की अप्रमाण म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त, अवास्तव म्हणजे अधिक आणि अनावश्यक म्हणजे आवश्यकता नसतानाही आपण जी गती घेत असतो तर ती एक विकृती आहे असं लेखक सांगतात. आपली कामे यथासांग पार पाडावीत, आपली जी कामं आहेत ती सहज करता यावीत एवढा वेग हा जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. त्यापेक्षा जास्त जो वेग आहे, अक्षम्य म्हणजे क्षमा न करता येण्यासारखा असा वेग जो असेल तर तो आत्मघातकी ठरतो. स्वतःचा घात त्या ठिकाणी आपण ओढवून घेत असतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद आहेत, सरळ, निर्विघ्न, कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी नाही, एकमार्गी असतात. अमेरिकेमधली परिस्थिती ही अशी आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अडथळा रस्त्यांमध्ये नसतो. रस्तेही चांगल्या उत्तम अशी दर्जाचे आहेत. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात कमीत कमी 100 मैलाचं त्या ठिकाणी अंतर असतं. जवळच्या जवळ सगळे त्या ठिकाणी सहसा नसतं. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. जाचदायक म्हणजे त्रासदायक, असह्य म्हणजे सहन न करता येण्यासारखा असा जो वेग आहे तर त्या ठिकाणी वेगाचा आश्रय, आधार ते घेतात. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता त्या ठिकाणी विरून जाते आणि वेगामध्ये एक बेहोशी असते. भारतीय आणि अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. कारण अमेरिकेकडची रस्ते जी आहेत तर ती परिस्थिती, रस्त्यांची अवस्था आणि आपल्या भारतीय प्रदेशामध्ये असणारी रस्त्यांची अवस्था यांची तुलना केली तर आपल्याकडचे जे रस्ते आहेत तर ते रस्ते हे खड्ड्यात आहेत का खड्ड्यातून रस्ता जातो हेच कळायला त्या ठिकाणी मार्ग नसतो. आपल्याकडे अंतर कमी आहे, माणसं खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांगता येतात. थोडी त्वरा करावी लागते, थोडी घाई करावी लागते कामं उरकत असताना, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती ही आपल्याकडे नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे त्या ठिकाणी थांबते. खरी अडचण जी असते तर ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची असते. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधनं म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासं होतं. मग वेळेचं काय करायचं यासाठी पुन्हा ती व्यक्ती काय करते तर तो वेळ घालवण्यासाठी पुन्हा ही माणसं वाहनांच्या आहारी जातात. आणि आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. सुरुवातीला माणसं ही वाहनांवर आरूढ होतात,
पण नंतर मग वाहने ही माणसांवर स्वार होतात आणि अतिवेग हा ते घेण्यासाठी मग त्यांचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्वतःवर नियंत्रण हे राहत नाही. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित भाग आपण पाहूया.